हॅलो एव्हरीवन. तर इकडे वाजले सकाळचे 6 आणि आता रातच्या टिफिनची तयारी करते. तर इकडे ना सध्या एवढी थंडी पडते ना, तर सकाळी उठूसच वाटत नाही. पण काय नेहमीसारखंच आपला टायमिंग ठरलेला असतो आणि बेल वाजली म्हणजे उठायलाच लागतं. तर आज की नाही टिफिनला मी हरभरे देणार होती. मग त्यामुळेच इकडे कुकर लावून ठेवला होता आणि म्हटलं 2-3 शिट्ट्या घ्याव्या. त्यानंतर म्हटलं इकडे कणिक करून घेते तोपर्यंत आणि कांदा, टोमॅटो वगैरे ते पण कापून ठेवलं म्हणजे कुकर गार झाला की फोडणी देता येईल म्हटलं. मग पटकन इकडे आता 2 चपात्या लाटून घेतल्या राजसाठी. आणि रातचं तेवढं बरं आहे. त्याला की नाही सगळ्याच भाज्या आवडतात. त्यामुळे असं काय देऊ भाजीला असं काही माझं होत नाही. जी पण भाजी घरात असली की पालेभाज्या म्हणा किंवा डाळ भाजी कुठलीही असली म्हणजे हरभरे वगैरे किंवा मटकी असं ते इथून नेतो टिफिनला. त्यामुळे ते काही मला टेन्शन नसतं. मग आता इकडे पोळ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर मग आता कांदा, टोमॅटो ते कापूनच ठेवलं होतं. तेलात जिरे, मोहरीची फोडणी टाकली आणि त्यानंतर कांदा वगैरे चांगला फ्राय करून घेतला. त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळे मसाले घातले आणि छान अशी फोडणी दिली. आणि जर का आपल्याला खोबरं घालायचं असेल थोडंसं खोबरं मिक्सरला बारीक करून आपण घालू शकतो. 2 ते 3 चमचे पोहेची. छान येते भाजी, थोडी घट्ट होते. त्यानंतर मग आपल्याला शिजलेला हरभरा त्यामध्ये घालून द्यायचा आहे. तर आता राजपुरता थोडीशीच भाजी केली होती मी इकडे आणि थोडी हरभरे आणि हरभरे शिजलेलं पाणी असं उरलेलं होतं. तर म्हटलं बघते आज आहोंना पण जर का पाहिजे असेल तर मग त्यांनाही करता येईल म्हटलं हरभऱ्याची रस्सा भाजी. त्यामुळे म्हटलं मग थोडे जास्तच मी भिजवते आणि नाहीच म्हटलं तर मग उसळ करता येईल म्हटलं खायला नाश्त्यामध्ये वगैरे. मग इकडे आता रातची भाजी केली. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचंय आणि आपली आता हरभऱ्याची भाजी इकडे रेडी झालेली. आणि सध्या म्हटलं थोडंसं वेट लॉसकडे लक्ष देऊया म्हटलं. तर त्यासाठी की नाही मी गरम पाणी आता केटलमध्ये करत होते ना, तर मी आता पातेल्यात करत जाणार आहे. ग्लासभर गरम पाणी करणार आहे. त्यामध्ये हे टाकणार आहे, जिरे आणि बडीशोप. तर तुम्ही मेथी दाणे पण टाकू शकतात, पण मी जिरे बडीशोप टाकून मग ते पाणी पीत जाणार आहे रोज 1 ग्लासभर. त्याच्याने पण फरक पडतो. आणि चहा सुद्धा आता कमी करायचा आहे, पण एकदमच सुटणार नाही. मग म्हटलं गुळाचा चहा घेत जाऊ म्हटलं. मग आता इकडे थोडासा गोड बारीक केला आणि तो घातला मी चहामध्ये. उकळी आल्यानंतर टाकत असते मी म्हणजे चहा फाटत नाही मग. आणि कसं नाही एकदमच आता चहाची सवयच तर एकदमच काही बंद होणार नाही. तर म्हटलं अर्धा कप घेत जाऊ पण गुळाचा करत जाऊ म्हटलं. असं माझं चाललं होतं सध्या आणि आता मस्त बाल्कनीत बसून मी चहा पिण्याचा आनंद घेणार. तुम्ही बाहेरचा व्ह्यू नक्की बघा. खूप छान व्ह्यू होता सकाळी सकाळी आणि खूप छान चिमण्यांचा आवाज पण येत होता. सकाळी सकाळी बाल्कनीत इतकं छान वाटतं ना, पक्ष्यांचा आवाज आणि इतका निवांत वेळ असतो ना तो 15 ते 20 मिनिटं खूप छान वाटतं मला. आणि मी चहा वगैरे घेण्यासाठी सकाळी सकाळी बाल्कनीत बसत असते. आणि दिवसभरातही असं एवढा काही वेळ मिळत नाही असं निवांत बसायला. आणि सकाळचं वातावरणच ते छान असतं, प्रसन्न वाटतं अगदी. त्यानंतर म्हटलं चला आहोंच्या टिफिनला पण हरभऱ्याचीच भाजी केली होती मग आणि थोडीशी पातळ केली होती. राजला तर मी सुकी भाजी केली होती. आणि मग पोळ्या वगैरे करून घेतल्या त्यांच्यासाठी टिफिनला, दीदीसाठी केल्या. त्यानंतर म्हटलं माझ्यासाठी भाकरी करावी म्हटलं, कारण आता सध्या थोडंसं वेट लॉसकडे जातोय तर मग भाकरी बरी असते. आहारात पोळी पचायला थोडीशी जड जात असते. त्यामुळे म्हटलं चला भाकरी करू आपल्यासाठी. आणि त्यानंतर मला जायचं होतं संध्याकाळी थोडंसं बाहेर. मग दुपारचा वेळ असाच एडिटिंग वगैरे करण्यात तो गेला. त्यानंतर संध्याकाळी बाहेर आले होते मी इकडे. डोरमॅट वगैरे भरपूर असे आलेले होते इथे. म्हटलं बघूया म्हटलं. तर सध्या तर म्हणजे जे धुवायला काढले की मग दुसरे टाकायला बरे पडतात म्हटलं. मग ते जरा माझ्याकडे नव्हते तर म्हटलं घेऊन येऊया. येताना मग काय आपल्याला बायकांना सवयच असते कामात काम करण्याची. मग इकडे मी येताना भाज्या वगैरे घेतल्या, लसूण घेतला, कांदे घेतले, जे काही माझ्या भाज्या वगैरे संपल्या होत्या त्या घेतल्या थोड्याफार. आणि लसूण कांदे घेऊन आली आणि आवळे वगैरे पण घेऊन आली, कारण म्हटलं आता ज्यूस वगैरे घेण्यासाठी आवळे लागतील. काही गाजर घेतले, अशा भाज्या घेतल्या. त्यानंतर मग हे गावरान टोमॅटो घेतले मी. गावरान टोमॅटो कधीही चांगले असतात. हे साधे जे दुसरे असतात ना हायब्रिड, त्यापेक्षा गावरान टमाटे घ्यायचे तर खूप छान असतात म्हणजे. तर ते घेतले 1 किलो आणि त्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर मग दिवा वगैरे लावला देवाजवळ आणि त्यानंतर इकडे चालला होता रातचा अभ्यास. आता एका ताईंचं म्हणणं होतं की तुम्ही ना थोडासा व्हिडिओ लॉंग बनवत जा, थोडा मोठा बनवत जा, खूप छोटा व्हिडिओ होतो. म्हटलं चला मग आता उद्याचा पण व्हिडिओ यामध्ये कंटिन्यू करणार आहे मी. तर आता दुसऱ्या दिवशी ना म्हटलं चला तुमच्यासोबत आता मी जो ज्यूस घेत असते ना आवळ्याचा तो शेअर करूया म्हटलं. तर सकाळचे टिफिन वगैरे झालेले होते माझे आणि ते मी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर इकडे आता गाजर घेतलंय 1 मी आणि 2 आवळे घेतलेले. तर ते आपल्याला असे कट करून घ्यायचे
आणि गाजरच्या वरचं साल मी म्हणजे गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वरचं साल पण काढून घेतलं होतं आणि त्यानंतर मग कट करायला घेतले होते. तर इकडे 2 आवळे घेतले. आवळे पण आपल्याला कापून घ्यायचे आहेत, मधलं बी काढून घ्यायचंय आणि एकतर काळं मीठ आपल्याला वापरायचंय, नाहीतर मग साधं मीठ घातलं तरी चालणार आहे, पण थोडंच घालायचं अगदी. म्हणजे एकदमच बेचव लागण्यापेक्षा थोडीशी चव लागते मग त्याची मीठ घातल्यामुळे. आणि त्यात पाणी घालायचंय ग्लासभर. तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचंय. तुमच्याकडे ज्युसर वगैरे असेल तर त्याच्यात करू शकता तुम्ही. तर मी मिक्सरच्या भांड्यातच फिरवून घेत असते आणि त्यानंतर मस्त असा आपला ग्लासभर ज्यूस रेडी होऊन जातो. आणि आवळा की नाही केसांसाठी खूप चांगला असतो, केसांसाठी स्किनसाठी खूप छान असतो. त्यामुळे आवळा नुसताच आवळ्याचा ज्यूस घेतला तरी उत्तम. सध्या गाजर येत आहे म्हणून मग मी गाजर पण घालते. यामध्ये तुम्ही बीट पण घालू शकता. तर गाजर बीटचा ज्यूस किंवा मग गाजर आवळ्याचा ज्यूस किंवा मग आवळा आणि बीट ज्यूस असं एकत्र करून घेऊ शकतो आपण. तर चांगला असतो सकाळी सकाळी घेतलेला, मग तो घेतला. त्यानंतर म्हटलं चला आता दुपारचं मग जेवण वगैरे आटोपलं. त्यानंतर मग काल आणलेली जी मी पायपुसणी होती ना, ते तुम्हाला म्हटलं दाखवूया म्हटलं. तर हे बघा, हे मोठंच होतं असं आणि तिकडे की नाही किलोवर मिळत होते. पण ते आपल्याला वेडं बनवतात. किलोवर वगैरे म्हणजे काय नाही, किलोवर मध्ये एकच बसतं आणि अगदीच बारकं वगैरे असं घेतलं छोटंसं तर मग ते बसतं त्यामध्ये. पण ते ₹450 किलो असं होतं. वेगवेगळे रेट होते. 350चे वेगळे म्हणजे ₹350 किलो जे होते ना ते जरा वेगळे होते आणि हे असे जे होते ना ते ₹450 किलोने होते. मग हे बघा, याला छान ग्रीप आहे खाली, असं सरकणार वगैरे नाही. ते टाकल्यानंतर लादीला चिकटून बसतं. हे पण एक घेतलं आणि हे 2 घेतले. मग थोडे साधेच होते ते. तर म्हटलं चला हे 3 बसले माझे आणि तेही 1.5 किलोमध्ये. दीड म्हणण्यापेक्षा 1 किलो 800 ग्रॅम होते ते. असं काहीतरी झालं होतं. तर म्हटलं चला हे कामी येतील आता. तर धुवायला वगैरे काढले किंवा काही सण असला की त्यावेळेस टाकायला बरे पडतात. आता म्हटलं हे आवरून ठेवून देऊया आणि त्यानंतर माझा किचनमध्ये पसारा पडलेलाच होता. म्हटलं तो आवरून घेते आता. तर स्वयंपाक वगैरे तर होऊन जातो, नाश्ता होऊन जातो. पण त्यानंतरची जी कामं असतात ना, ती आटोपल्याशिवाय कामं झाली असं वाटतच नाही. आणि मग आता इकडे सगळं आता किचन ओटा वगैरे भांडी तर काढून घेतली मी आणि किचन ओटा वगैरे मला क्लीन करून घ्यायचा होता. तर रोजच्या रोज व्यवस्थित असं डीप क्लीन करून घेतलं ना, की मग टेन्शनच नसतं. आधी सुका कचरा काढून घ्यायचा, त्यानंतर ओल्या कापडाने किंवा स्प्रे मारून आपण पुसू शकतो. तर इकडे आता मिक्सरच्या मागे पण 1-2 दिवसाआड मी पुसूनच घेत असते. आपल्याला वाटत असतं, की आपण हे आवरलंय, 8 दिवस झाले तर आवरलंय, पण ते लगेच खराब होत असतं. त्यामुळे मग मी वेळच्या वेळीच क्लीन करून घेत असते. तर आता इकडे गॅसची इकडे वगैरे क्लीन करून घेते. घरातली ही छोटी कामं दिसत असली ना, तरी पण खूपसा वेळ आपल्याला जातो यामध्ये. आता एवढंच करायला मला तास, दीड तास गेला आणि व्यवस्थित केलं ना, तर अजून वेळ निघून जातो. आणि रोजच्या रोज आपल्याला ते करूनच घ्यावं लागतं. कारण लक्ष नाही दिलं तर मग किचन अशी जागा आहे ना, की आपण जर का लक्ष दिलं नाही, तर खूप जास्त खराब होत असते. त्यामुळे की नाही वेळच्या वेळी क्लीन करायला लागतं. आणि हा सगळा पसारा मोडल्याशिवाय आपल्यालाही शांती लागत नाही. हे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर वळली भांड्यांकडे. म्हटलं चला, आता भांडी सुद्धा पटापट घासून घेऊया म्हटलं, म्हणजे तो पसारा मिटला की मी माझं काम करायला मोकळी. आणि इकडे आता ना इकडे मी भांड्यांचं ठेवत असते, तर सारखं भांड्यांचं ठेवून पाण्याचे वगैरे डाग पडत असतात. आता व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण मी ते पण थोडंसं घासून काढत असते, म्हणजे मग स्वच्छ होऊन जातं. तर इकडे आता सगळी भांडी वगैरे घासून घेते, आवरून घेते आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागणार आहे. तर सध्या ना दिवसभर मला थंडी वाजते, म्हणून मग स्वेटर मला घालूनच ठेवायला लागतं. आणि घरात असलो की अजूनच जास्त थंडी वाजते. कधी उन्हात बसावं बाल्कनीत, तर उन्हात पण ऊन लागायला लागतं. म्हणजे उन्हाचे चटके लागायला लागतात आणि मग किती वेळ बसणार आपण, कारण कामं आपली काही तशीच पडून राहणार मग. म्हणून मग म्हटलं चला दिवसभर स्वेटर घातलेलं बरं. त्यानंतर सगळी भांडी वगैरे आवरली आणि वॉश बेसिन क्लीन केलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता इकडे हे जे माझं वॉश बेसिन आहे ना, सुरुवातीला मला इतका त्रास झाला होता ना महिनाभर. मी ब्लॅक कलरचं तर घेतलं होतं, पण त्यावर खूप जास्त डाग पडायची व्हाईट व्हाईट. म्हणजे साबणाची म्हणा किंवा विम बारची कसलीही डाग लागलीच पडायची. मग महिन्याभरानंतर कुठे ते व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मग आता क्लीन केलं की व्यवस्थित स्वच्छ दिसतं. तर मला असं वाटलं होतं की म्हटलं आपण फसलो या बेसिनमध्ये, आता हे आपल्याला असंच साफ करत राहायला लागणार रोज रोज. पण नाही, महिन्याभरानंतर व्यवस्थित झालं. त्यानंतर म्हटलं चला, माझ्याकडे हा कापडाचा तुकडा पडलेलाच होता आणि त्याचीच मला एखादी पिशवी शिवून घ्यायची होती. आणि बरं पडतं आपल्याला मशीन असलं की आपल्याकडे आणि आपल्याला स्टिचिंग येत असेल तर. तर म्हटलं चला इकडे आता ही पिशवी शिवून घेऊया, भाज्यांना वगैरे कामी येईल म्हटलं किंवा काहीतरी ठेवायला वगैरे. तर साध्याच फक्त कापडापासून आतमध्ये काही टाकलेलं नाही. साधी पिशवी म्हणजे आपल्याला घडी घालून ती पर्समध्ये पण बाहेर नेता येईल अशी मला पाहिजे होती. आतमध्ये काही टाकलं तर ते खूप जाड होते आणि मोठी होते. अशी छोटीशी पिशवी मला करून घ्यायची होती, की जी की मी पर्समध्ये पण नेऊ शकते कुठे बाहेर जायचं म्हटलं तर.
असं. तर त्यासाठीच मग ही पिशवी मी शिवून घेतली, त्याला नॉट लावून घेतल्या. आणि आधीपासूनच मला ना स्टिचिंग काम यायचं, म्हणजे लग्नाच्या आधीपासून, आणि लग्नानंतर तर खूप सारं मी स्टिचिंग केलेलं आहे. भरपूर गोष्टी शिवलेल्या आहेत. त्यामुळे की नाही मला आता ते सवय झालेली. काही शिवायचं म्हटलं की मी लागलीच माझं मशीन काढते. आणि कसं आहे ना, की ज्या गोष्टी आपल्याला येतात ना, त्या करत राहायच्या, म्हणजे आपल्याला विसरायलाही होत नाही आणि आपल्याला छानही वाटतं. नवीन एखादी वस्तू पण तयार होऊन जाते. तर म्हटलं चला ही पिशवी शिवून घेऊया. बऱ्याच वेळा ना मी स्टिचिंग करताना लाईव्ह पण आलेले आहेत. आपल्या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ पण आहेत माझे. म्हणजे रनर वगैरे मी ज्यावेळेस शिवलं होतं ना डायनिंगवरचं, त्यावेळेस पण मी लाईव्ह आली होती. पण काय होतं ना, की लाईव्हचा टायमिंगच जमत नाही आपला, आणि त्यामुळे बरीच लोकं नसतात लाईव्हमध्ये. म्हणून मग असं वाटतं की करावं की नाही करावं. तर तुम्ही मला सांगा तसं कमेंट्समध्ये, की मी लाईव्ह किती वाजता लाईव्ह आपण करू शकतो आणि सगळे आपण जॉईन होऊ शकतो. तुम्ही माझ्याशी भरपूरशा गप्पा मारू शकतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.